नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. गेल्या 2 दिवसापासून एक बीडचा व्हिडिओ व्हायरल होतो. बीड जिल्हा म्हटलं की त्याची अनेक वेळेला सकारात्मक कारणासाठी, काही वेळेला नकारात्मक कारणासाठी चर्चा होते. पण बीड जिल्ह्यातले लोक धाडशी आहेत. अनेक अर्थाने धाडशी आहेत. ते मग अ, त्यांना एखादी बाब नाही पटली तर ते प्रशासनाला धाडस करून दाखवून पण देऊ शकतात. जसं आता बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या बानकरंजा गावातला एक व्हिडिओ जो सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला, जो आता तुम्ही पाहताय. कारण या गावातल्या नाल्यावर बांधलेल्या पुलाच्या संरक्षण भिंतीला, ज्याला आपण रेलिंग किंवा पॅरापेट म्हणतो, या पॅरापेटला एका ग्रामस्थानं पायानं हलका धक्का दिला, खरं तर जोरात दिलाय. आणि त्यानंतर हे सगळे जे पॅरापेटचे वॉल, काय पिलर होते, ते कोसळले. साधारणपणे 48 लाख रुपये खर्च करून हा जो पूल बांधला जातोय त्याच्यावरती हे सगळं काम सुरू होतं. स्थानिक ग्रामस्थ आहेत दुर्गादास लांब यांनी हा व्हिडिओ काढून जिल्हाधिकाऱ्याकडे चौकशीची मागणी केली. आरोप आहे की निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलंय. दर्जा तपासणी न करताच काम पूर्ण झाल्याचं दाखवलं. कंत्राटदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा, अशी त्यांची मागणी आहे. हे किती बोगस काम केलं. काय आहे पुलाचं काम बघा. हे बघा. हे पहा, हे बोगस काम. हे 48 लाखाचं सगळं बोगस. सगळं बोगस. काय एक दगड वगैरे मांडलेलं. हे पहा. काय बोगस. कसं बोगस आहे ते बघा. बघा हे दगड. काय बोगस सगळं काम केलं. या पुलाला 48 लाख रुपये बजेट आलेलं आहे. सगळं पूर्ण बोगस. ते पहा. ते पूर्ण सगळे कटाड्याचे सगळं बोगस कामाचं बघा. पूर्ण बोगस काम आहे. त्याच्यावर काय बाया, काय बोगस काम, सगळं बोगस. सगळं बोगस काम आहे. आणि म्हणून हे आता ज्ञानेश्वर नागरगोजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्याच ठिकाणातनं, त्याच गावात. ज्ञानेश्वर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. थँक्यू. सो मला आधी सांगा की ह्या कामाचा कंत्राटदार कोण, कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि कुणाच्या पाठबळाने हे काम सुरू आहे? तर पहिला प्रश्न तर असा आहे सर, की सर ह्या राजकीय पाठबळ वगैरे अशी काही गोष्ट नाही सर. कारण राजकीय पाठबळ जर काही असतं सर, तर गव्हर्नमेंटने एवढं फंड दिलाच नसता सर. गव्हर्नमेंटनं हा फंड भरभरून दिलेला आहे. सुमारे 60 लाख रुपयाचा फंड आहे सर. त्यासाठी 48 लाख आणि हा रस्ता बनवण्यासाठी 12 लाख, असे एकूण 60 लाखाचा फंड आहे सर. आणि सावंत आडनाव आहे त्यांचं, मला ऍक्च्युअल पंडित सावंत त्या गुत्तेदाराचं नाव आहे सर. हम्म. आणि केव्हा कामाला सुरुवात झाली आणि केव्हा तुमच्या ग्रामस्थांच्या लक्षात आलं की हे काम नीट होत नाहीये? सर त्याचे फोटो वगैरे आधी आमचं लक्ष होतं सर. कारण काय झालं सर, आतापर्यंत कोणी लक्ष देत नव्हतं. पण गावातील काही जसे दुर्गादास लांब असतील सर, मी आहे, आणखी काही मुलं आहेत सर, शिकलेले आहेत, त्यांना माहिती सर आता हे काम बोगसच होणार आहे. पहिल्यापासून वाच होती सर, त्याचे पहिल्यापासून फोटो काढून ठेवले सगळे आम्ही त्याचे. आणि ते काम शेवटला झाल्यानंतर एक दिवशी दुर्गादासनं सहज तो व्हिडिओ व्हायरल झालाय सर. एक दिवशी या रस्त्याने जात असताना त्यानं सहज लात मारली, तर ते कटडे उलटू उलटू पडायला लागले सर. आणि नंतर लक्षात आलं आणि तो नंतर व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर टाकून दिला सर. ओके. हा केव्हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की जेव्हा हे साहित्य खाली पडतंय असं लक्षात आलं, त्यावेळेला त्याच्यात स्टील असणं, त्याचे जे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स काय होते की जे तिथे दिसले नाहीये? तर स्टील असायला पाहिजे. मला सांगा सर, एखाद्या व्यक्तीमध्ये किती ताकद असू शकते सर. एक सहज लात मारली तर ते उलटून पडलं. आणि पुराच्या पाण्याचा प्रेशर हा भयंकर असतो. एका माणसानं लात मारल्यानंतर जर ते पडत असेल सर, तर तो पुराच्या पाण्याचा दाब कसा सहन करणार आहे तो पूल? हम्म. हं? आणि केव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाले, कसं लक्षात आलं लांब यांच्या? त्यांनी तो व्हिडिओ टाकला, सहज टाकला. आम्ही दोघंच चाललो होतो आमच्या मित्राकडे, जवळपासच इथंच आहे ते. तर ते म्हणलं आपण एकदा ह्याला बघू हलवून. तर असं आधी हातानं हलवलं तर ते हालायला लागलं असं. आणि पुन्हा सरळ त्यानं अशी लात मारली तर ते उलटून पडलं लगेच. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये स्टील वगैरे काहीच नाही सर. त्याचे व्हिडिओ पण आहेत, वाटलं तर मी तुम्हाला ते व्हिडिओ देऊ शकतो. त्याच्यामध्ये स्टील वगैरे काहीच नाही. त्यांनी छोटे छोटे असे दगड ठेवलेत खालून आणि वरी त्याच्यावर नुसतं थापलंय सिमेंट. आज बी त्याचे अजून आहेत काही उभे,
ते सध्या असे ढकललं तर पडते सर. त्याचे व्हिडिओ आणखी तुम्हाला डबल टाकू शकतो. नाही पण मग ज्ञानेश्वर मला सांगा की सावंत जे कोणी कंत्राटदार त्यांच्यात एवढं धाडस आलं कसं की आपण असं बोगस इतकं करू शकतो? मला असं वाटतं सर, काही गोष्टी कोणी नाही लक्ष दिल्यानंतर हे धाडस वाटतं सर ह्या चोर लोकांचं. आतापर्यंत त्यांचं कोणी निदर्शनात आलं नसतं किंवा त्यांना कोणी पाठीमागं घातलं बी असेल सर. बरोबर आहे तुमचं पण. परंतु हम्म. ते कोणी उघडं केलं नाही आणि आम्ही उघडं केलं त्याच्यामुळे तो उघडा पडला. इथून मागे त्याला पचलं, पण एक लिमिट असते ना सर पचायची. कुठवर पचणार आहेत ह्या गोष्टी या चोरांच्या? तुमच्या त्या कालच्या व्हिडिओमध्ये एक अधिकारी एक फाईल हातामध्ये घेऊन उभारलेले दिसत आहेत, पिवळ्या हा कलरची फाईल त्यांच्या हातात. हो. तर जेव्हा हे व्हिडिओ तुम्ही बनवले त्याच्यानंतर काही अधिकारी आले का आणि ते कोण अधिकारी होते तुम्ही त्यांना काय सांगितलं? तर अधिकारी आले होते, त्यांचे नाव माझ्या लक्षात नाही. त्याचं नाव मी तुम्हाला टाकू शकतो, पण आले होते अधिकारी आणि त्यांनी ती पाहणी केली. हो, ते लिहून घेतलं होतं पण ती नाही आपल्याकडे. असू दे, काही हरकत नाही. हा. आल्यानंतर त्यांनी पाहणी केली आणि ते आमच्या समोर तर बोलले, तुम्ही असं कसं केलं, ह्याच्यामध्ये स्टील वगैरे का टाकलं नाही? तर त्या कंत्राटदाराला त्याचे उत्तर देता आलं नाही साहेब. तो फक्त मौन होता, गप्प होते. त्यांनी प्रश्न विचारलेत अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी. पण मग अधिकाऱ्याची जबाबदारी नाही, कोणी जेई असेल, कोणी येई असेल? अधिकाऱ्यांची पण आहेच, पण आता सगळ्या लोकांसमोर तर त्यांनी आमच्या समोर तर प्रश्न विचारला त्यांना की तुम्ही असं हे काम होतंय, तर त्यांनी सांगितलं की बाबा हे आपल्या त्या कारागिरांचे थोडेफार असेल, त्यांच्यात थोडं त्यांनी गलती केली. तर त्याने अधिकाऱ्यांनी विचारलं पण त्यांना की कारागीर तुम्ही सांगितल्याशिवाय काम करतो का? याच्यानंतर ते मौन झाले सर, काहीच बोलणार. पण फक्त हे रेलिंगच एवढं निकृष्ट काम आहे की पूर्ण पुलाचं काम निकृष्ट आहे? आता शेवट कसं आहे साहेब, पुलाचं सध्या खराबच काम आहे ते 100%. आता कसं आहे, सध्या दुष्काळ पडल्यासारखं झालंय, पूर वगैरे आलेला नाही आणि पूर आल्यानंतर त्याचं लक्ष येईल ते वाहूनच जाणार आहे शेवट. भरपूर आणि पाणी हा जो पूल गेलंय आहे, त्या ठिकाणी. हा पूल तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे, ग्रामस्थांसाठी? खूप महत्वाचा आहे साहेब, खूप महत्वाचा आहे. इथं माणसं जमले साहेब जवळपास. या ठिकाणी गेल्या वर्षी 2 मुलं वाहून गेले सर त्या ठिकाणावर, 3 जण. तर ते त्यांचं नशीब बलवतं, थोडं पोहता येत होतं. शेतकऱ्याची मुलं होती, काटक होती, तरणी होती, म्हणून ते कसे बसे कडीला निघले सर. त्या जागेवर कोणी वयस्कर असते सर, ते 3 मेले असते. आणि ते सगळं आम्ही सगळा त्याचा पाठपुरावा केल्यानंतर तो पूल बनायला लागला सर. तो खूप महत्वाचा पूल आहे सर आमच्यासाठी. त्या ठिकाणी पूलच नव्हतं सर, जवळपास 50 वर्ष झालं सर त्या ठिकाणी पूल नाही. बरोबर आहे का? 50 वर्ष तिथं काहीच नव्हतं. आता कसला बसला, बनवायला लागला. त्याचे असे काम आहेत सर. तर मला ना ज्ञानेश्वर, मला माहित नाही की तुमच्यावर काही दबाव आहे का, पण साधारणपणे कोणताही कंत्राटदार हा राजकीय पाठबळाशिवाय काम करत नाही. तुमच्या ज्यांनी कोणी कॅमेरा धरलाय त्यांना म्हणा जरा तुम्हाला सेंटरला घ्या, हे फार फिरवत आहेत कॅमेरा. तर हा जो कोणी कंत्राटदार होता हा तर राजकीय पाठबळ असणारच आहे, त्याला असेल माहिती तुम्हाला कोणाचा, ह्याचा कार्यकर्ता आहे, त्याचा कार्यकर्ता आहे, भाजपचा आहे, राष्ट्रवादीचा आहे. तर विषय राजकीय ह्याचा नाहीत मला असं वाटतंय. तर त्यांना बर. पाठबळ असू शकतं, तेव्हा आमदाराचाच कार्यकर्ता आहे. मी असं धडक सांगतो हा. सर, दबावाचं काही नाही सर. हे बघा, खऱ्यासाठी मला वाटत नाही, कारण मी तर दबणारा माणूस नाहीये सर. कारण कोण आमदार आहे आपल्यासारख्या ज्यांचा हा तरुण मुलांना कार्यकर्ता सर आहे? कोणाच्या आपल्या मुंदडा, त्यांचा आपल्या केस नमिता मुंदडा मतदारसंघाचे. हा, नमिताताई मुंदडांचा कार्यकर्ते आहेत ते. त्यांचा कार्यकर्ता आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. हो सर. पण म्हणूनच तुमचं कौतुक आहे ज्ञानेश्वर, की फार मोठं तुम्ही धाडस दाखवलं. तुमच्या या धाडसाबद्दल बीड जिल्ह्यातनं, संपूर्ण महाराष्ट्रातनं तुमचं कौतुक केलं पाहिजे. तुमच्यासारखे तरुण महाराष्ट्राच्या गावोगावी जर जागृत झाले तर आज ज्या पद्धतीच्या भ्रष्टाचाराची कीड अख्ख्या महाराष्ट्राला लागली आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाची कामं जी महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आता तुम्ही आमदाराचं नाव सांगितलं, हो. आमदारांना तुम्ही फोन करून नाही सांगितलं की हे इतकं निकृष्ट काम केलं ह्या माणसानं? नाही सर, आम्ही नाही कोणीच कॉन्टॅक्ट केला. मला वाटत नाही आपल्या गावात कोणी त्यांना फोन केला असेल. कारण सर मी पण सोशल मीडियावर असे जर कुठं शेतकऱ्यावर अन्याय होत असेल असे व्हिडिओ बनवतो सर. याच्या रस्त्यासाठी मी त्यांचं नाव घेऊन व्हिडिओ टाकला होता सर, नमिताताई मुंदडाचं, हम्म. की तुम्ही मतदानापुरता आमच्याकडे येतात, हे रस्ते व्यवस्थित बनवित नाहीत, फक्त आमचा तुम्ही मतदानासाठीच वापर करून घेताय का? तो पण माझा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला होता सर. पण त्यांना काय गेंड्याची कातडी आल्यासारखे हे लोक आहे सर. फक्त काय आहे, आपल्या स्वार्थासाठी लोकांना खोटे आश्वासनं द्यायचे आणि निवडून आल्यानंतर भाड में जाय जनता म्हणल्यासारखं निघून जायचं. कोणा काय घेणं देणं नाही.
आणि खाली सांभाळलेले जे असतात असे हे लोक, ते पुन्हा हे असे सगळे खराब कामं करून टाकतात सगळे. हम्म. आता अर्थात नमिता मुंदळांचा कार्यकर्ता याचा अर्थ नमिता मुंदळा त्या भ्रष्टाचारात लिप्त आहेत असं मलाही म्हणायचं नाही, ज्ञानेश्वरलाही म्हणायचं नाहीये. पण जर नाही सर. त्यांचा काही खुलासा आला तर तो जरूर आम्ही घेऊ. फक्त ज्ञानेश्वर मला एक सांगा, मधल्या काळात मी कोल्हापूरला होतो आणि तिथे आम्ही कंत्राटदाराची बाजू मांडली तर त्यांनी सांगितलं की आम्हाला 60% लाच द्यावी लागते. मग तो हा. जेई पासून ते आमदारापासून ते मंत्रालयातल्या वरिष्ठ मंडळीपर्यंत, अगदी काही मंत्र्यापर्यंत. सो या प्रकरणामध्ये तुमचा काय अंदाज आहे, किती लाचखोरी झाली असावी? तर प्रामाणिक बोलायचं झालं ना सर, गल्लीपासून दिल्लीपासून हे सगळे गोंधळ चालू आहेत. हे सगळे सर्वसामान्य माणसं आहेत, यांना काही कुठलं कळत नाही. करायला लागलेत काम, करायला लागलेत. पण हे असू शकतं सर, ह्याच्याशिवाय ही सिस्टम चालूच शकत नाही ह्यांची. हे सगळे फिक्स असणार आहे ह्यांचं, माझा एक अंदाज आहे सर. कारण फिक्स असल्याशिवाय हे धाडस करूच शकत नाही सर. वरून जर ह्यांनी सांगितलं सर तुम्ही असं व्यवस्थित काम करा, तर हे होऊ शकत नाहीत अशा गोष्टी. काय रेट आहे जेईचा, येईचा, लोकप्रतिनिधीचा? सॉरी सर. काय रेट आहे लोकप्रतिनिधीचा, जेईचा, येईचा, वरचा बिल काढण्याचा, जो तुम्ही ऐकलेला आहे? हा सर, ते कसं आहे, टक्केवारी म्हणतात सर, ऐकलेलं आहे जस्ट. म्हणजे कसं आहे, त्याला अंदाज लावू शकतो आपण. 20%, 15% असं काही असू शकतं त्यांचं. ओके. शेवटचा प्रश्न ज्ञानेश्वर, तुमचं शिक्षण काय झालं आणि गावातल्या तरुणांचा ह्या सगळ्या घटनेनंतरची काय प्रतिक्रिया? इथंच आहे, तुम्ही सगळे इकडून या, समोर या सर. याच रस्त्यावरून वागणारे तरुण आपल्या सोबत आहेत सर. तर माझी प्रतिक्रिया अशी आहे सर, की ह्या तरुणांनी आता जागरूक व्हायला पाहिजे. ग्रामपंचायत पासून हा भ्रष्टाचार चालू आहे सर. या सर्वांनी जागृत होऊन कुठेतरी ह्याला आळा घालण्यासाठी सगळ्यांनी एकजूट होण्याचं सध्या आवश्यक आहे सर. भरपूर. काय शिक्षण तुमचं ज्ञानेश्वर? सर माझी 12वी झालेली सर. मी एक शेतकरीच आहे, या गावचाच नागरिक आहे. तुमच्या उजव्या बाजूला उभारलेत त्यांचं काय शिक्षण आहे, त्या तरुणांचं? यांचं का? नाही. सगळ्यांचं सांगा मला. किती शेती? 12वी सर. 12वी. त्यांचे शेजारचे? 12वी. ओके. तुमच्या उजव्या बाजूचे? इकडे उजव्या बाजूचे. हा, त्यांचं ग्रॅज्युएशन. तुमच्या शेजारचे? मी BA ग्रॅज्युएट प्लस वेटरनरी सायन्स. ओके, वेटरनरी वाले. तुम्ही? माझं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मी थांबतो. मला बीडकरांचं कौतुक वाटलं की हे धाडस तुम्ही केलं. ठीक आहे, सोशल मीडियाचा हल्ली चांगला कसा वापरू शकतो याचं एक चांगलं उदाहरण आहे. 12वी पासून ते वेटरनरी पर्यंत ग्रॅज्युएशन केलेल्या तरुण मुलांनी हा महाराष्ट्रासमोर आदर्श मांडलाय. महाराष्ट्रातलं जे इन्स्टिट्यूशनल करप्शन आहे ती संपवण्याची जबाबदारी ह्याच तरुण मुलांची आहे. त्यांनी हे केले. मला आशा आहे की नमिता मुंदळा हे फार सकारात्मक घेतील. आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना योग्य तो चाप लावतील आणि आशा आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांचा इथे महाराष्ट्रामध्ये कारभार म्हणजे राज्यकारभार आहे अशा अर्थाने, आणि त्यांची इच्छा असते की काहीतरी चांगलं व्हावं. तर जर हे इतकं भ्रष्ट आहे आणि अशा पद्धतीनं जिथे 3 मुलं वाचली सुदैवानं, गेल्या 50 वर्षापासून जिथं पूल झालेला नव्हता त्या ग्रामस्थांच्या गावाला जोडणाऱ्या पुलाचं इतकं जर निकृष्ट काम हा सावंत नावाचा कंत्राटदार करत असेल, खरं तर त्याच्या विरोधामध्ये FIR फाडला पाहिजे. FIR फाटला की नाही ज्ञानेश्वर? हो सर, बिलकुल. फाटलाय ना FIR? फाटलेला सर आणखी त्याचा. त्याची प्रोसेस चालू आहे, आम्ही तो प्रयत्नात आहेत सध्या. मला आशा आहे की जिल्हाधिकारी या संदर्भामध्ये किंवा बांधकाम विभागाची मंडळी स्वतःच्याच काही लोकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करतील. थँक्यू सो मच ज्ञानेश्वर. थँक्यू. आणि तुम्हाला ग्रामस्थांचे आभार आणि अभिनंदन तुमचे. एक मिनिट यांना थोडं बोलायचं. 1 मिनिट सर यांना. 1च मिनिटाचा वेळ आहे, बोला. आम्ही 2023 पासून हे पूल आणि रस्त्यासाठी सर्व तरुण 50-60 तरुणांनी 2023 ला पण आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याच्यानंतर आम्हाला आमदाराकडून असं सांगण्यात आलं की तुम्ही मदत करा, आम्ही तुमचा रस्ता पण करू. आमचा 3-3.5 किलोमीटरचा रस्ता आहे. तर त्याच्यानंतर आता 2 वर्ष होऊन गेलं तरी त्यांनी कसलीही दखल घेतली नाही. आश्वासनावर आश्वासन. त्याच्यानंतर हा पूल गेल्या वर्षी आमचे 3 जण भाऊ वाहून गेले या पुलातून आणि थोडक्यात वाचले. त्याच्यामुळे नंतर आम्ही ते पण पाठपुरावा केला तर आम्हाला फक्त पूल दिला आणि तो पूल पण निकृष्ट दर्जाचा दिलेला आहे. ठीक आहे, मला वाटतं की तुमचं हे म्हणणं लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचेल. पण तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू. हा खरा बीड पॅटर्न आहे. थँक्यू. सर. बाय. टेक केअर.